पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 24 जून रोजी झालेल्या स्मारक समितीच्या बैठकीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या रखडलेल्या कामावरून मोठा गदारोळ झाला। समिती सदस्य शरणू हांडे यांनी कुलगुरूंच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळून निषेध नोंदवला। विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणारे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक 2018 पासून प्रलंबित असून राज्य शासनाने यासाठी सुमारे 14,82,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे। अहिल्यादेवींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठातच त्यांचे स्मारक अपूर्ण राहणे दुर्दैवी आहे असे सांगत हांडे यांनी अधिकाऱ्यांवर केवळ आश्वासनांची खैरात केल्याचा आरोप केला। या अनपेक्षित प्रकारामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यापीठ वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। तुम्हाला सगळ्यांना ना येशूराचा खंडेरा आणि सद्बुद्धी द्याव। काही चुकीचं नाही सर, ते उलट तुमचं भाग्य आहे मोठं, तेवढं तुमचा भांडारा पडतोय। हो सर, प्लीज तुम्हाला आमची रिक्वेस्ट, हा माणूस काढून टाका, दुसरा कोणतरी इंचार्ज करा। हा माणूस पुढच्या मिटिंगला दिसता का आम्हाला याच्याकडे चार्ज नका आणि पालकमंत्र्याला बोलतो। हे जे पण आर्किटेक्ट बोललो होतो त्याला हा करायचं काय मी यांच्या सर्वांचा जाहीर निषेध करतो। स्टेटस काय कुलकर्णी आम्हाला इथं नको आहे। तुम्ही काय करायचं ते करा साहेब, आमची तुम्हाला हात मिळून द्या। हा कुलकर्णी इथं नको आहे। आम्हाला बैठकीची गरज पुढच्या वेळेस आम्ही कायदा हातात घेऊ बघा। ही फक्त सुरुवात आहे। सगळं पैसे खाण्यासाठी चाललंय। तुम्ही आईच्या देवीच्या ह्याच्यात सुद्धा देशभर त्या मातेनी सगळा खजाना उघडून केला। त्या मातेने 30 कोटीचा खर्च त्यात नाही आला। वाईट वाटतं आम्हाला विजयाला, आमच्या आईने काय काय केलंय। देशभर सगळा खजाना मोकळा केला, सरकार सुद्धा गांभीर्यानं आम्हाला वाटत नाही कधी कधी आमचा असून सुद्धा। जेव्हापासून बैठका चालवायच्या तेव्हापासून एकदा सुद्धा ते आर्किटेक्ट इंजिनियर तर या विद्यापीठात पाय पडलेलं दिसणार। कसली जबाबदारी नाही त्याची, कसली म्हणजे कसली जबाबदारी नाही। कुलकर्णी साहेब, आम्ही सभ्य नाही इथं बसायला। सगळ्यांवर विद्यापीठ आहे म्हणून आपण आम्ही शिक्षणाचं क्षेत्र आहे म्हणून आम्ही घाबरतो। 300-400 कोटी महाराष्ट्रामध्ये इतर स्मारकाला देतात, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे। इथं इतक्या अनुष्ठान बेकार आमच्या दैवताबद्दल। त्यांचं भाग्य आहे, त्यांच्या अंगावर भंडारा पडला ती। तुला काय ह्याच्याविषयी पत्रव्यवहार काय झाला? डांबर फेकायला पाहिजे होतं। काय पत्रव्यवहार आणि काय त्यांचे रिप्लाय आहे?